नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, सर्वांचं आजच्या लाईव्ह सेशन मध्ये असं हार्दिक असं स्वागत आहे। 10 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या संदर्भात आज आपण बालमानसशास्त्राचा अभ्यासक्रम, त्यातील महत्त्वाचे घटक आणि नेमकी बालमानसशास्त्राची तयारी केल्यावर अवघ्या राहिलेल्या 45-50 दिवसात तुम्हाला कसे 25+ मार्क पडतील याचा आज आपण काय करणार आहोत, अभ्यास पाहणार आहोत। आणि आजच्याच या तासिकेत तुम्हाला कमीत कमी शास्त्रज्ञाचं योगदान, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी केलेले प्रयोग आणि 2013 ते 2021 या कालखंडात या टॉपिकवर आलेल्या सगळ्या प्रश्नांचं आपण सखोल असं बांधून काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये जर तुम्ही मला बघत असाल तर ही लिंक तुम्ही जास्तीत जास्त सर्वसामान्य गोरगरीब आपल्या शिक्षकापर्यंत पोहोचवा। आणि नक्कीच तुम्हाला जर माझं सेशन आवडलं तर तुम्ही नक्कीच काय करा, माझं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा, की जेणेकरून बांधवांनो सगळी माहिती तुमच्याकडे वेळोवेळी येत जाईल। मध्ये थोडंसं काम होतं मला, त्यामुळे मी काही दररोज लाईव्ह येऊ शकलेलो नाही, परंतु हा ज्ञान यज्ञ मी पूर्वीपासूनच चालू ठेवलेला। म्हणजे जानेवारीपासून मी तुम्हाला सांगतोय की अरे जागे व्हा, निवडणुकीचं साल आहे आणि या निवडणुकीच्या सालामध्ये नक्कीच बांधवांनो तरुणांना, खास करून शिक्षकांना नाराज करून सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार नाही। त्यामुळे माझं 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं बांधवांनो हे काय झालेलं आहे, खरं ठरलेलं आहे। तर चला, हे माझं यूट्यूब चॅनल आहे तर नक्कीच तुम्ही ते सबस्क्राईब करणार, शेअर करणार आणि इतर मित्रांना देणार। कारण ह्या टॉपिकवरती हा पहिला घटक आहे, इतका सोपा नाही तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये 5 मार्काला ते विचारलं जातंय। 20-25 वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे। आम्ही एक बॅच सुरू केलेली आहे पहा, टीईटी प्लस टेट। 2,500 रुपये फी आहे हिची। नावाजलेले महाराष्ट्रातील नामांकित सर्व शिक्षक वृंद आहे, ऑनलाईनला गेल्या 10 वर्षापासून शिकवणारे आहे। सर्वांचे पुस्तक आहे, माझं पुस्तक आहे, मराठी बाळासाहेब शिंदे सरांचं आहे, इंग्रजी आहे, वसे सरांचं मॅथचं पुस्तक आहे। तर ह्या बॅच लावल्यानंतर तुम्हाला हे सर्व पुस्तकं आम्ही काय करणार आहे, घरपोच फ्री देणार आहे। आज मार्केटमध्ये बांधवांनो टीईटीची फी वेगळी असती, पेपर 1 ची वेगळी असती, पेपर 2 ची वेगळी असती, टेटची वेगळी असती। हे सगळं महाभारत आम्ही तुम्हाला फक्त 2,500 पुस्तकासह देतो। कारण मी वेळा नाही पुस्तकासह द्यायला, मला माहिती की थोडा कालावधी आहे। जर आपल्या हातात दर्जेदार संदर्भ ग्रंथ असतील तर नक्कीच आपल्याला कमी दिवसात जास्तीत जास्त काय करता येईल, ज्ञान ग्रहण करता येईल। यासाठी काय करायचं, हा माझा मोबाईल नंबर आहे 9657451625, यावरती फोन पे करायचे 2,500 आणि मला सांगायचं सर 2,500 पाठवले, मला बॅचला ॲड करा। मी तुम्हाला एक लिंक पाठवेल आपली ॲपची, स्वराज्य नावाचा आपला ॲप आहे। तर त्यानंतर लगेच लिंक आली की तुमचा मोबाईल नंबर त्यात टाकायचा, मी इकडून ओके केलं की बॅच सुरू होऊन जाते। संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत आपल्या सगळ्या तासिका असतात, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। आणि जर तुम्हाला फक्त माझीच बॅच लावायची आहे, कोणती बॅच लावायची आहे, फक्त माझीच बॅच लावायची आहे मानसशास्त्राची, तरी सुद्धा तुम्ही ती काय करू शकता, लावू शकता। एरवी ह्या बॅचची फी आपलं 1,000 रुपये असते, 500 रुपयामध्ये सध्या तुम्हाला ती आहे। अशीच प्रोसेस आहे, फोन पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाकायचा, ह्याच नंबरला माझ्या बॅच आपोआप सुरू होऊन जाते। बघा आता मी माझ्या मुद्द्याशी काय करतोय, हात घालतोय। परीक्षेमध्ये बऱ्याच मुलांना असं वाटतं की पेपर 1 1ली ते 5वीचा असेल, बालमानसशास्त्र फिक्स आहे। पेपर 2 कला शाखा बालमानसशास्त्र 30 मार्काला फिक्स आहे। सायन्सवाले सेकंड पेपर 6 ते 8 यांना सुद्धा बालमानसशास्त्र आहे। मग मला खूप प्रश्न पडतो किंवा मुलं प्रश्न करतात की सर पेपर 1 ची कोणते प्रकरण आहे, पेपर 2 ची कोणते प्रकरण आहे, नेमकं त्या दोघात काय फरक आहे। तर हे इतकं सहज बोलायला नसतं। मी तब्बल बांधवांनो 10 वर्षापूर्वीपासून मुलांना शिकवतोय। हे आज मी तुमच्या समोर उभा राहिलोय असं नाहीये, पूर्वीपासून स्वतः लेखक आहे। सहज नसतं 400-500 पानाचं पुस्तक ज्यावेळेस आपल्याला लिहायचं असतं तर आपल्याला आधी 4-5 हजार पानं वाचावे लागतात, ते व्यवस्थित समजून घ्यावे लागतात। आणि तुमच्यासारख्या बुद्धिवान मुलांना आपल्याला विविध तक्त्यांमध्ये विविध प्रश्नानुसार, म्हणजे हे एकमेव असं पुस्तक आहे की याच्यामध्ये टॉपिक झाला की टीईटीत आलेले क्वेश्चन आहे,
टॉपिक झाला की सीटीईटी मध्ये आलेले क्वेश्चन आहे आणि टॉपिक झाल्यावरती बांधवांनो तुमच्या टेट परीक्षेचे सुद्धा क्वेश्चन लावलेले आहे. असं मार्केटमध्ये पुस्तकच नाही हा. याला मी जवळपास 10 वर्षापासून अपडेट करतोय आणि मी गेले 5 वर्ष डीएड कॉलेजला अध्यापन केलेलं आहे आणि हा ज्ञानयज्ञ त्या मुलांचा आग्रहास्तव आहे. आणि आता मी सध्या सुद्धा शाळेवर ग्रँटेड जॉईन आहे, परंतु तुमच्या सगळ्याच्या सहकार्यासाठी मी हे सुरू करतोय. अलग लक्षात. त्यामुळे मला इतका तामझाम करता येत नाही, पण करू तुमच्यासाठी काही प्रयत्न करतोय. तर तुम्ही आवर्जून या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी होत जा. आज रविवार होता, मला माहिती सगळे क्लासेस बंद असते. मग चला आपल्या मुलांना आपण काय करूया, प्रयत्न करूया. चला मग आता गुरुजी काही बांधव आहे बघा, 12 तारखेपर्यंत आपण सगळ्याला पुस्तकं पाठवली होती. तर मध्ये जवळपास 6-7 दिवस सुट्ट्या होत्या शासकीय, तर त्यामुळे पोस्ट बंद असल्यामुळे आपण पाठवले नाही. आता उद्या मी तुम्हाला काय करणार आहे, सर्वांनाच बांधवांना पुस्तक पाठवणार आहे. त्यामुळं अवघ्या 5-6 दिवसात तुमच्यापर्यंत पुस्तक पोहोचलं जाईल. तुम्हीच नाही, आतापर्यंत 1,500 मुलांना पाठवले. ती 1,500 विद्यार्थ्यांची माझ्याकडे ऍडमिशन आहे. त्यांना सगळ्याला घरपोच पुस्तक गेले. त्यामुळं तुम्ही उगा आता 12 तारखेपासून ज्यांनी ऍडमिशन केले त्यांचेच राहिले, ते पण उद्या त्यांना भेटून जाईल. त्यामुळं कमेंट काय करू नका, पुस्तक कधी येईल येणार आहे ते. तुम्ही सुराज सरला पैसे पाठवलेले आहे, आयला गेल्याकडे गेले नाही. सुराज सर गेले 10 वर्ष झालेले आहे, कोणत्याही मुलाला कधी फसवलं नाही, काय नाही. आपण कोणाचा 1 रुपयाचाही लाजिनदार नाही. त्यामुळे आता फक्त कमेंट की समजलंय नाही समजलंय, उत्तर दे तर तीच कमेंट करायची, दुसऱ्या कमेंट करू नका. फक्त आवर्जून माझी अशी इच्छा आहे, आज जो मी घटक घेणार आहे त्याचे 5 मार्काचं तुम्हाला काय पडले पाहिजे, मार्क पडले पाहिजे. बघा मग आता ज्ञानात्मक म्हणजे काय, तर साध्या भाषेत सांगतो. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑनलाईन येतं, तारीख असेल, व्यक्तीचे नाव असेल, प्रकार असेल, अशा गोष्टीला ज्ञान असे म्हणतात की ते सहज आपल्याला अवगत करता येत असतं. तर असे क्वेश्चन पेपर 1 मध्ये जास्त असतात, म्हणजे 50% म्हणजे 15 क्वेश्चन असतात, पण पेपर 2 मध्ये ते कमी असतात. मग ते फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? ऑनलाईन क्वेश्चन हे कुणाचेही पाठ होऊ शकते, म्हणून पेपर 1 ला थोडंसं मानसशास्त्र सोपं असतं, पण पेपर 2 ला अवघड. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, अरिस्टॉटल आपल्याला आज काय करायचे, शिकायचे. मग अरिस्टॉटल वर प्रश्न आला तर काय येणार आहे की मानसशास्त्राचे जनक कोण आहे, हे 2013 ला आलेला क्वेश्चन, 2017च्या टेट मध्ये सुद्धा आलेला क्वेश्चन रिपीट झाला की मानसशास्त्राचे जनक कोण. तर आपल्याला पटकन सांगता येतं उत्तर की हे अरिस्टॉटल या मानसशास्त्राचे जनक आहे. पण ह्या मानसशास्त्रावर क्वेश्चन ज्यावेळेस सेकंड पेपरला येतो, तो प्रश्न असा येत असतो, खालीलपैकी मानसशास्त्रज्ञ अरिस्टॉटल यांच्या संदर्भात योग्य विधान निवडा. सत्य विधान निवडा, असत्य विधान निवडा. मग इथंच तुमचा कस लागला जातो की तुम्ही अरिस्टॉटल किती चांगल्या पद्धतीने काय केलेले आहेत, अवगत केलेले आहे, शिकलेले आहे. आलं लक्षात? मग हा फरक पेपर 1 पेपर 2 मध्ये. आता पेपर 1 पूर्वी खूप मुलं जायची, आता पेपर 2 मुलं जास्त पेपर 2 कडे आले. कारण डायरेक्ट पेपर 2 पास असेल तर आपण डायरेक्ट पदवीधर शिक्षक म्हणून रुजू होणार आहात. पदवीधर शिक्षकाचा पेमेंट हे तुमच्या PSI STI चं पेमेंट असतं. त्यामुळं जरी आपलं वय वाढे, मग प्राथमिक शिक्षक व्हायच्या ऐवजी पदवीधर प्राथमिक शिक्षक हो, म्हणजे आपला बांधवनो पेमेंट स्केल हा का असतो, वाढतो. हे आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, आकलनात्मक म्हणजे बांधवांनो की ज्या गोष्टी काय माहिती का, ज्या गोष्टी बांधवांनो की सहज आपल्याला लक्षात राहत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते, आकलन करावं लागतं, पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. अशा गोष्टीला आपण आकलन म्हणणार. ही ज्ञानाच्या नंतरची पुढची पायरी आहे, अत्यंत महत्वाची. आणि हिला IMP करायचं, कारण ही बांधवांनो दोन्ही पेपरला मोठ्या प्रमाणात विचारली जाते. इकडे 10 क्वेश्चन आहे, पण इकडे मात्र बांधवांनो किती क्वेश्चन आहे, 15. मी जे उदाहरण दिलं तुम्हाला, सत्य विधान, असत्य विधान, योग्य अयोग्य, योग्य क्रम लावा, जोड्या लावा, असे सगळे प्रश्न तुमच्या आकलनामध्ये विचारले जातात. मग उपयोजनामध्ये काय असतं, उपयोजनामध्ये एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितलेले नियम तुम्ही विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे ते लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं, इकडे बांधून अध्यापन करायचं. आलं लक्षात? समजतंय का? हा, ही बांधून स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. मग आता थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाण उपपत्ती आहे. मग थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण उपपत्ती कुठं वापरायची,
थॉर्नडाईकचे समान घटक उपपत्ती आहे संक्रमणाच्या संदर्भामध्ये, ती कुठं वापरायची, थॉर्नडाईकची बुद्धिमत्तेच्या संदर्भात सुद्धा काही विचार आहे, ते कसे वापरायचे, हे सगळे क्वेश्चन उपयोजनात्मक मध्ये विचारले जातात. जसे सीसॅट मध्ये एमपीसी सीसॅट मध्ये असते तसे इकडे 5च आहे, इकडे बांधून किती आहे 10 आहे. म्हणून हे 15 आणि 10 25 मार्क पहिल्या पेपरला पडू शकतात. मी गोट्या मारत नाहीये, महाराष्ट्रात कोणीच नव्हतं ऑनलाईन वर शिकवायला तेव्हा 2017-18ला, आलं लक्षामध्ये. ऑफलाईनला तर मी 2013 पासून शिकवतोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, उगा आपलं एखादा व्हिडिओ पाहून बडबडणे चाललेली ही प्रत्यक्ष अनुभवाने चाललेली हजारो मुलांना आतापर्यंत शिकवलेलं आहे, आलं का लक्षामध्ये. आता 25 पडतात, एखाद्या मध्ये कसे पडते मी पाडून देतो ना, पहिली लावा माझ्या बरोबर, कस काय पडत नाही 25 मार्क, मला माहित ना कुठले टॉपिक कुठले क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जाते. आणि हे एक लक्षात ठेवा, बॉन्डवर लिहून देतो, तुमच्या टीईटी मधले क्वेश्चन रिपीट होत नाही. बरेच युट्यूब वाले तुम्हाला सांगतात की मागच्या प्रश्नपत्रिका करा, मागच्या प्रश्नपत्रिका फक्त प्रश्नांची काठीने पातळी कशी यासाठी असतात. भाऊ 8च क्वेश्चन 8च पेपर झालेले आहे, लय मोठं तत्वज्ञान रिकाम आहे, आणखी मानसशास्त्राचं विचारायचं बाकी, त्यामुळे क्वेश्चन रिपीट होत नाही. इथं उगा एखाद 2 30 पैकी जर 2-4 क्वेश्चन सोडले ना, मी सांगतो क्वेश्चन रिपीट होत नाही. नीट अभ्यास करा, तुम्ही शॉर्टकट घेऊ नका, परत नोकरीला मुक्ताल. अभ्यासच करावा लागणार आहे. नुसते प्रश्नपत्रिका ठोकला घ्यायचा आणि 2013 एपीच्या प्रश्नपत्रिका जरी केल्या तरी मी पास होईल, शक्य नाही. 10 वर्ष पासून घासतोय मी इथं, कोणताच क्वेश्चन रिपीट पडत नाही. त्या पुस्तकात माझ्या जाऊन पहा, प्रत्येक टाकलेला आहे, आज नाही टाकला, 21लाच अपडेट केलेलं पुस्तक आहे. लोकांचे आता 21 मध्ये आले पुस्तक, 21 नाही 24 मध्ये आले, आपलं पार 13 पासून आहे. त्यामुळे क्वेश्चन रिपीट होत नाही, नीट अभ्यास करायचा चांगला, आलं का लक्षात. शॉर्टकटच नसतो यशाला, तर 25 पडतील. पण इथं मात्र बांधवनो 25 पाडायला तुम्हाला हे जो टप्पा आहे आकलन, याचा चांगला अभ्यास करावा लागेल. याचा जरी तुम्ही चांगला अभ्यास केला तर बांधवनो इथं तुम्ही सहज 20 पर्यंत जाऊ शकता. अशी ही स्टेजची स्ट्रॅटेजी आहे. आणि तुम्ही म्हणता सर मग मला 30च पाडायचे, मग 30 पाडायचे ना, तर मग काय करायचं गुरुजी, इमानदारीना तुमचे डीएड बीएडचे जे काही पुस्तक आहे ते व्यवस्थित एकदा वाचायचे, त्याची शॉर्ट नोट्स काढायची. तशी मी ती काढूनच दिलेली आहे तुम्हाला. तुमचं फडके असेल, सुविचार असेल, निराली प्रकाशन असेल, विविध विद्यापीठ असतील, त्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका असेल 2006, माझ्याकडे प्रश्नांचा नमुना 2006 ते आता 2023 मध्ये झालेली सेट नेटची परीक्षा, त्या परीक्षेचे क्वेश्चन मी याच्यात अपडेट केलेले. तुमच्या सीईटी मध्ये तुमच्या काय म्हणू आपण त्याला, आतापर्यंत 2-4 जे शास्त्रज्ञ सातत्याने काय केले जातात विचारले जाते. पियाजे, हे बघा हा शास्त्रज्ञ, या पियाजेवर आलेले सुद्धा क्वेश्चन 2023-24 चे मी याच्यामध्ये अपडेट केलेले आहे. त्यामुळे इतकं जबरदस्त बांधवांनो संदर्भ ग्रंथ आहे. असे जर पुस्तकं जर तुम्ही वापरले, व्यवस्थित नोट्स काढल्या, व्यवस्थित ज्ञान आकलन उपयोजन या पायरीवर जर तुम्ही तयारी केली तर मग मात्र तुम्हाला इथं सुद्धा 25+ मार्क मिळू शकतात. आणि जर तुम्हाला 30 मार्क पाडायचे असेल तर बांधवांनो याच्या भानगडीमध्ये काय होईल, इतर विषयाचा तोटा होईल. माझ्या माहितीनुसार प्रत्येक विषयात 18 जरी पडले तर 18 90 होतात, बस झालं. आलं लक्षात. जास्त आगोरीपणा करायचा नाही, काळ वेगळा आहे. तुम्ही जर 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले असते मी म्हणलं असतो मी तुमच्याकडून 30 मार्काची तयारी करून घेईन, पण 25 पडू शकते 1-1.5 महिन्याच्या तयारीवर. 25 मार्क पडू शकतात. कमेंट वगैरे करू नका. माझं बोलणं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आलं लक्षामध्ये. लाईक करा आणि काय करा, शेअर करा. किती जणांनी लाईक केलंय दिसतं ना लाईक, हा 48 जणांनी लाईक केलं, 100 जण पाहतील मला, 100 जण पाहते, 49 जण झाला. तशी एक लाईक वाढा. बघा पुढे चला गुरुजी, पुढे जाऊ आपण, आता पुढे जाऊ. बघा मग आता परत म्हणता सर तुम्ही 25 मार्क कसे आम्हाला पडून देणार आहे, तर 25 मार्क तुम्हाला बांधवांनो या ठिकाणी मी जे काही तुम्हाला पाडून देणार आहे किंवा तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे ह्या तक्त्याच्या आधारे. उगा आपलं छाटा मारायचं नाही.
2013 ते 2021 या कालखंडात कुठल्या टॉपिकवरती सर्वाधिक घटक विचारले गेलेले आहे. मग ते पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोन्ही सुद्धा 1 आणि 2 या दोन्ही पेपरच्या डाटा यामध्ये घेतलेला आहे. मानसशास्त्रज्ञाचं योगदान जो आपल्याला आज पाठ शिकायचा आहे. आलं लक्षात? ह्या घटकावरती गुरुजी 13 क्वेश्चन विचारले गेलेले वेगवेगळे. किती क्वेश्चन? 13. दरवर्षी 2-3 क्वेश्चन, म्हणजे याच्यावर विचारले गेलेले 2-3 क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजे. आणि हे शास्त्रज्ञ इकडे सुद्धा उपयोगात येतात. रिपीट होतात. ते काय होतात? शास्त्रज्ञ रिपीट होतात. पुढे पहा, बाल मानसशास्त्र याच्यावर 5च, शैक्षणिक मानसशास्त्रावर 4, अध्ययन आणि अध्यापनावरती 14 क्वेश्चन आहे. त्यामुळं शास्त्रज्ञाचे योगदान नंतर अध्ययन आणि अध्यापन यावर 14 मार्क विचारले जातात. जवळपास 10 ते 12 नुसत्या व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे काय, ह्या जर पाठ केल्या तर आपल्याला 1-2 मार्क सहज पडतो. उपपत्त्या सगळ्यात IMP, आणि हे टॉपिक आपल्या पुस्तकात इतक्या छान पद्धतीने तक्त्यामध्ये दिलेलं आहे बांधवांनो की याचा नादच करायचा नाही. हे टॉपिकलाच खास शिकवतो मी. तुम्ही बघितलं पण असेल किंवा युट्यूबला जाऊन बघा तुम्ही. मग तुम्ही म्हणजे आपण फेमस उपपत्त्या शिकवायलाच आहे. माझे आवडते 2 टॉपिक जास्त आहे. एक म्हणजे उपपत्ती, दुसरं म्हणजे बालकाची वाढ आणि विकास. हे 2 टॉपिक मला शिकवायला मजा पण येते दरवर्षी. हे आजचं टॉपिक लय किचकट आहे. त्यानंतर पहा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक यावर जवळपास 55-56 मार्क विचारले गेले आतापर्यंत. म्हणजे दरवेळेस 2-1-2-1-2 म्हणजे 8 जेवढे आपले पेपर झाले दरवेळेस 1-1-1-1 हे 13 घटक आहे. आलं लक्षात? त्यामुळे दरवेळेस तुम्हाला 10 मार्क तरी ह्या अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकावर आहे. मग जे मानसिक घटक आहे त्याच्यामध्ये अनुवंश परिस्थिती हे बाह्य घटक आहे. परंतु बांधवांनो, संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, कल्पना, विचार, स्मरण, विस्मरण, अवधान, अभिरुची हे मानसिक घटक आहे. ह्या मानसिक घटकावरती बांधवांनो प्रश्न विचारले जाते. सध्या मागच्या बॅच मध्ये हेच घटक मी काय करतोय, मुलांना घेतोय पहा. तर त्यानंतर प्रेरणा, धारणा, आणि त्यात सर्वात जास्त मी कालच्या तासिकेत शिकवला हा टॉपिक की बुद्धिमत्ता आणि त्याच्या उपपत्त्या हा अत्यंत IMP. त्या 2 नंतर हा बांधवांनो, त्या 3 नंतर हा 4 नंबरचा टॉपिक अत्यंत महत्वाचा. त्यानंतर व्यक्तिमत्व संरक्षण यंत्रणा हा सुद्धा 5 मार्काला विचार गेला. पण बालकाच्या विकासाच्या अवस्था सुद्धा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. हा 5वा पकडू आपण. अध्ययन संक्रमण 4च मार्काला विचारले गेले. विशिष्ट लक्ष गटातील बालकाला मात्र वेटेज आहे. 11 प्रश्न आतापर्यंत याच्यावर आलेले आहे. मग आपण हे 6वं प्रकरण सुद्धा तितकं पक्क करायचंय. त्यानंतर अध्यापन पद्धती सुद्धा महत्वाची आहे. आता शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य किंवा व्यक्तिमत्व हे सुद्धा महत्वाचंच आहे. पण इतके प्रश्न नाही आलेले आताच्या काळामध्ये बांधवांनो. त्यानंतर प्रतिमान हे सुद्धा महत्वाचं आहे अध्यापन पद्धतीनंतर. हे दोन्ही मिळून जर बघितलं तर 29 क्वेश्चन तर नुसते या दोन्ही चॅप्टर वरती. त्यानंतर मूल्यमापनावर सुद्धा 13 क्वेश्चन आहेत. शालेय आंतरक्रियेवर सुद्धा बांधवांनो तुम्हाला 15 क्वेश्चन आले दिसतात. 6 इथं 7 इथं 8 इथं 9 इथं 10. या 25-30 प्रकरणापैकी जर 10 चॅप्टर जर इमानदारीने केले, त्याची व्याख्या ते व्यवस्थित जर तुम्ही रजिस्टर करून लिहिलं, तुम्ही म्हणता सर 2 महिने आता काय लिहू ताई, मग आता काय करावं लागणार आहे. मी म्हणत होतो शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाची वेळेस रक्त सांडण्याची गरज नाही. आता तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि मी अजूनही तुम्हाला सांगतो, बरेचसे मुलं काय करतात, नुसतं ऑनलाईन व्हिडिओ पाहायचं काम करते. अरे व्हिडिओ जर पाहून जर ज्ञान संपादित झालं असतं तर शास्त्रज्ञांनी एवढे शोध लावले असते का. तुम्हाला वाचावं लागतं, तुम्हाला ऐकावं लागतं, तुम्हाला लिहावं लागतं, तुम्हाला चर्चा करावी लागते, कधी कधी प्रत्यक्ष कृती करून पाहावं लागतं. तुम्ही हे सगळं सोडून दिलं फक्त तू शिकाव, मी फक्त घरी पाय पसरून पाहणार आहे. तिकडे TV चालू आहे, तिकडे आई ओरडतीये, काहींचे नवरे म्हणते कवरच तू हा क्लास करती, मला जेवायला देतील ना तू. आज लेकरं म्हणते मम्मी तू तर आम्हाला मोबाईल पाहू देत नाही, आणि आज दिवस झाला तू मोबाईलवरच आहे. तर बांधवांनो, तुम्हाला त्याकरता आता काय करावं लागणार आहे, तुम्हाला वेळच द्यावा लागणार आहे. आलं लक्षात? तुम्ही 2 महिने आवर्जून माता मावल्या जर ऐकत असतील तर तुम्ही 2 महिने आईकडे जा. मिस्टर आणि सासूबाई तुम्हाला साथ देतीलच, याची खूप मोठी काय माहिती का ही म्हणजे प्रश्न आहे. आणि मग नंतर परत काय होणार आहे, अपयश आल्यावर तुमच्याकडे सगळे बोट दाखवणार आहे. तुमची आईच एकमेव अशी व्यक्ती आहे की ती तिचं बिचारी काही करेल पण ती तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळवून देऊ शकते. बाकीचे तुम्हाला म्हणणारच आहे मी का असाना, मी जर काम करत असलो ना
मॅडमचं जरी काही आमच्या असलं तर मी 4 वेळा हाका मारतो, ऐ हे कुठं रे, ऐ ते कुठं रे, काही सापडत नसेल तर सगळ्यात मोठा पहिला प्रश्न कोणाला असतो, पत्नीला असतो, कुठं ठेवलं समजत नाही तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टीतून वाचायचं असेल तर तुम्हाला एक तर चांगली अभ्यासिका लावणं आहे, घरापासून दूर जाणं आहे आणि असे टॉपिक निवडून छान पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेचा फक्त काठिण्य पातळी समजण्यासाठी वापर करा, ते क्वेश्चन कामी येणार नाही. आतापर्यंत 8 झालेला आहे, 8 त्रिक 24 म्हणजे 240 क्वेश्चन पहिल्या पेपरचे, 240 क्वेश्चन दुसऱ्या पेपरचे, 2 आणि 2 4, 480 क्वेश्चन जर सोडले तर बांधवनो 480 क्वेश्चन मध्ये उगाच 2-3 क्वेश्चन रिपीट होणार आहे. हो मी काढेन ते बाजूला, मला माहिती ना 480 क्वेश्चन आहे सगळे सगळ्या टीईटी मधले. मग तुम्ही 480 क्वेश्चन जर टीईटीचे पाठ केले म्हणजे तुम्ही 25 मार्क पाडणार आहे तुम्हाला बालमानसशास्त्रात? अजिबात नाही, सगळं व्यवस्थित अभ्यासावं लागणार आहे, क्वेश्चन रिपीट होत नाही. तर मला परत भेटा 10 तारखेला 10 नोव्हेंबरला संध्याकाळी, मग म्हणा सर एवढे क्वेश्चन रिपीट झाले. अरे 5 क्वेश्चनच्या वरती जर क्वेश्चन रिपीट झाले ना, शिकवणं सोडून देईन मी 11 नोव्हेंबरला. म्हणून चुकलं माझं, मागच्या क्वेश्चन पत्रिका करायचं फक्त कशासाठी, काठिण्य पातळी सांभाळण्यासाठी. पोट्टे तेच म्हणते सर तुमच्याकडे क्वेश्चन आहे का, मला लागतोय अभ्यासाला. अरे माझ्या पुस्तकात टाकून दिलंय ना, मग आणखी काय करायची क्वेश्चनची, प्रत्येक टॉपिक वाईज टाकलंय ना त्याच्यामध्ये. नाही ना असं एकत्रित द्या ना, मराठी गणित आणखी परत हिंदीचं ऐका ना, ते परत आपले हिंदीचं लय महाभारत आहे ते नंतर घेऊ आपण, ठीक आहे. आता हे पहिलं समजून घ्या, हिंदीवर मी शेवटी बोलेल, हिंदीवर बोलणार आहे मी, शेवटी बोलेल. तर बघा हे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा मग आता व्यवस्थित दिसतंय का, परत एकदा शेअर करा, लाईक बघा 120 मुलं आहे, 87 लाईक आहे. तुम्ही शेअर करत नाही राव, तुमच्या समोर एका पायावर उभं राहून मी एवढं घाम येऊपर्यंत बडबड चालली माझी, आणि तुम्ही साधं तुमच्या अंगठ्याने तुम्हाला साधं काय म्हणते त्याला, द्रोणाचार्याला एकलव्याने अंगठा दिला तर तुम्ही मला एक लाईक द्यायला नाही साधी. लक्षात ठेवा, आपण ज्याच्याकडून ज्ञान घेतो त्याला गुरुदक्षिणा दिली नाही का ऐन वेळेला ज्ञान विसरून जाते बरं का. 120 मुलं आणि लाईक किती आहे, आता वाड्या समजा 89 झाल्या. मी संप्रदायातून येतो, वारकरी संप्रदायातून, त्यामुळे वारकरी संप्रदाय असं सांगितलेलं आहे की गुरुकुल ज्ञान घेतल्यावर फुल न फुलाची पाकळी काहीतरी द्यावं, म्हणजे ते ज्ञान आपल्याला ऐन संकटाच्या वेळी कामी येतं. आता हा जो आजचा टॉपिक आहे तर हा तुम्हाला कामी येणार. त्यामुळं ज्याला असं वाटतं की मला येणाऱ्या परीक्षेमध्ये 25 पैकी 25 मार्क पडणार आहे, तर त्यांनी माझं हे लिंक येणार तुमच्या कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा. मी तुम्हाला अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, ज्यांनी माझी लिंक स्टेटसला ठेवली त्या सगळ्याला 25 मार्क पडू दे, कारण मी त्याच्यासाठी दररोज लाईव्ह येणार आहे, दररोज अर्धा तास का व्हायना माझ्या चॅनलला. आलं लक्षात, तुमच्यासाठी दररोज अर्धा तास चॅनलला येणार, माझा विषय घेऊन येणार, मराठीचा घेऊन येणार, इंग्लिशचा सुद्धा घेऊन येणार, आणि तुमची जर लयची इच्छा झाली तर बांधवांनो हिंदीचा सुद्धा घेऊन येणार. हे इथं खाली हिंदी सुद्धा व्याकरण मी खूप छान पद्धतीने शिकवतो. मागच्या 2021 पासून परीक्षाच होत नव्हती म्हणून मी सीसॅटचं शिकवायचं मुलांना, आपलं सीसॅट नाही सीटीईटीचं शिकवायचं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमचं हिंदीचा सुद्धा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल. तर बघा आजचा आपला टॉपिक आहे मानसशास्त्रज्ञ विविध कालखंडात झालेल्या विषय व मानसशास्त्रज्ञाचं योगदान, प्रयोग आणि ग्रंथ. कधी कधी त्याचे योगदानावर क्वेश्चन असतो, कधी कधी प्रयोगावर क्वेश्चन असतो, तर कधी कधी ग्रंथ संपदेवर क्वेश्चन असतो. मग आता पहिला क्वेश्चन, पहिला व्यक्ती महान की ज्याने खऱ्या अर्थाने मानसशास्त्राच्या विकासामध्ये मोठा त्याचं कार्य आहे, त्या महान व्यक्तीचं नाव म्हणजे बांधवांनो अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटल हे काय आहे, एक ग्रीक शास्त्रज्ञ आहे, आणि ग्रीक किंवा ग्रीस त्या देशामध्ये संशोधनाला खूप मोठं बांधवांनो महत्व आहे इसवी सन पूर्वपासून. कारण हा जो काही कालखंड आहे हा प्राचीन कालखंड आहे, इसवी सन पूर्व येशू ख्रिस्ताच्या अगोदरचा कालखंड. त्या कालखंडात खूप मोठे तत्वज्ञ अरिस्टॉटल होऊन गेलेले आहे, आणि यांचा कालखंड हा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. मग तुम्हाला म्हणाल
की मानसशास्त्राचा विकास प्राचीन कालखंडामध्ये अग्रगण्य नाव कुणाचं आहे? अग्रगण्य याचा अर्थ सुद्धा बांधवांनो जनकच होत असतो. अग्रगण्य याचा अर्थ सुद्धा बांधवांनो काय म्हणू आपण त्याला, एक प्रमुख व्यक्तीच होत असतो. त्यामुळे प्रश्न येईल की अग्रगण्य नाव काय? तर अग्रगण्य नाव आहे अरिस्टॉटल. मग अरिस्टॉटल यांनी कशावर बांधून संशोधन केलं? त्यांचा कामाचा किंवा योगदानाचा विषय काय? तर आत्मा. म्हणून मी नावाखाली केलं अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र. जास्त डोक्यात ठेवायचं नाही, जास्त ताण घ्यायचा नाही. कारण 2013ला सुद्धा बांधून मी लिहिताना आवर्जून मला माहिती होतं मुलांनी या विषयाचा अभ्यास केलाय, परंतु नेमकं परीक्षा विमुख काय ते सांग, वायफट गडबड करू नको. परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेत जशा पद्धतीने विचारलं जातं तसं सांग. तर बांधवांनो पहिला क्वेश्चन तुम्हाला येणार की आत्म्याविषयीचे शास्त्र हे मानसशास्त्र, ही व्याख्या कुणाची आहे? तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की अरिस्टॉटल यांची आहे. मग लॉजिक कसं ठेवायचं? आत्म्याचा आ किंवा अ आणि अरिस्टॉटलचं सुद्धा अ, या दोन्हीच्या नावात अ आहे. हे एक लॉजिक आपलं त्यामध्ये बसतं. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता अरिस्टॉटल यांनी काय केलं बांधवांनो, जगाला समजून सांगायचं म्हणून त्यांनी इसवी सन पूर्व 300 मध्ये काय केलेलं आहे, डी अनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. आता डी अनिमाचा अर्थ विचारतील एखाद्या वेळेस, डी अनिमा या शब्दाचा अर्थ काय किंवा डी अनिमा मध्ये कुठलं तत्वज्ञान होतं? तर डी अनिमा म्हणजे बांधवांनो आत्म्याविषयी. काय अर्थ आहे त्याचा? डी अनिमाचा आत्म्याविषयी म्हणजे ज्या शास्त्रामध्ये आत्म्याविषयीचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मानसशास्त्र असे म्हणणार. लक्षात ठेवा. मग मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या आत्म्याचा अभ्यास केला जातो, कारण आत्मा कुठं आहे? व्यक्तीमध्ये आहे. आलं लक्षात? मग व्यक्तीचा जर आत्मा समजला तर सर्व काही समजू शकतं. तो काळ जुना आहे आणि जुन्या काळामध्ये बांधवांनो साहजिकरित्या आत्मा हा अत्यंत महत्वाचा घटक होता. आलं लक्षात? पुरे ऋषीमुनी सुद्धा नाही आपल्या भारतातले की आत्मा हा अमर आहे. एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो काय होतो? स्थलांतरित होतो. त्यामुळे आत्मा हा अमर आहे, फक्त शरीर मरत असतं. आत्मा हा अजरामर आहे. तर अशी जी काही संकल्पना होती त्या काळी सुद्धा होती. ही आवर्जून आपल्याला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा मग. तर मग परत दुसरा क्वेश्चन आहे की मानसशास्त्राविषयीची पहिली व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण? तर त्याचं उत्तर सुद्धा अरिस्टॉटलच आहे. कारण याच्या अगोदर कोणी व्याख्याच केली नाही, याच्या अगोदर कोणी पुस्तकच लिहिलं नाही. पहिलं पुस्तक लिहिणारा शास्त्रज्ञ अरिस्टॉटल, पहिली व्याख्या करणारा अरिस्टॉटल. मग ती व्याख्या कोणती? हे बघा लाल रंगात लिहिली की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र, अशी मानसशास्त्राची पहिली व्याख्या झाली. इथं लक्षात ठेवा, पहिली व्याख्या. मग पहिली व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण? हा आपला अरिस्टॉटल. ठीक आहे. अरिस्टॉटलच्या संदर्भात या 3-4 गोष्टी. अरिस्टॉटलचा देश विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात? टेट मध्ये मागच्या देश विचारले गेले. कुठल्या देशाचे ते? ग्रीस. कुठल्या देशाचे? ग्रीस या देशाचे. आलं लक्षात? ग्रीस तत्ववेदता म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे. ग्रंथ कोणता लिहिला? डी अनिमा नावाचा लिहिला. अहो कधी लिहिला? इसवी सन पूर्व 300 मध्ये लिहिला. काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आत्म्याविषयी. काय लिहिलंय? आत्म्याविषयी. हे झाले वन लाईन क्वेश्चन. मग गुरुजी आता आकलनावरती काय येईल? आकलनावरती गुरुजी येणार आहे की अरिस्टॉटल यांच्या संदर्भातले योग्य विधान निवडा. मग आपल्याला निवडता आलं पाहिजे की प्राचीन काळामध्ये अरिस्टॉटल यांनी आत्म्याचा शोध लावला. विधान बरोबर. अरिस्टॉटल हे ग्रीस या देशाचे तत्वज्ञ होते. विधान बरोबर. इसवी सन पूर्व 300 मध्ये त्यांनी डी अनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. विधान बरोबर. त्या ग्रंथामध्ये त्यांनी आत्म्याविषयी विचार प्रथम मांडले. अगदी बरोबर. आणि मानसशास्त्राची पहिली व्याख्या करणारा शास्त्रज्ञ म्हणजे अरिस्टॉटल होय. हे सुद्धा विधान बरोबर. हे झालं तुमचं आकलन. आलं लक्षात? मग कधी कधी जोड्या लावावर क्वेश्चन आहे, यांच्या बरोबर बाकीचे येतील. मग आपल्याला ते पाठ पाहिजे, लक्षात पाहिजे. आलं लक्षात? मी जर तुमच्या ठिकाणी विद्यार्थी असतो, तुम्ही आज काय केलं असतं? मी पटकन बेस्ट लाल पानाने माझं टॉपिकचं नाव टाकलं असतं, अरिस्टॉटल लिहिलं असतं, आत्म्याचे शास्त्र प्राचीन कालखंडातला शास्त्रज्ञ आहे हे लिहिलं असतं. इसवी सन पूर्व 300 डी अनिमा लिहिलं असतं आणि हा आत्म्याविषयी आणि मानसशास्त्राची पहिली व्याख्या करणारा शास्त्र असं. पण काय झालं पहा, नंतरच्या काळामध्ये चांगलं कोणी काम करायला का त्याला लोक काय करते म्हणजे का डवसते.
मग असंच डवचण्याचं काम अरिस्टॉटलला केलं. अहो अरिस्टॉटल, आत्मा कुठे आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची जागा काय आहे सांगा. मग ह्या अशा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर अरिस्टॉटलला आलं नाही, त्याच्या समूहात काम करणाऱ्या त्याच्या विद्यार्थ्याला सुद्धा आलेलं नाही. म्हणून ही व्याख्या बांधवून नंतरच्या काळात लोप पावली. लक्षात ठेवा, पहिली व्याख्या मानसशास्त्र हे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र, ही व्याख्या लोप पावली. मग त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी तुम्हाला परीक्षेत प्रश्न पण येतात. पहिली व्याख्या कोणाची? अरिस्टॉटलची. सर्वमान्य व्याख्या कोणाची सांगा पटकन. तुम्ही आता टाईप करून पटकन सांगा. तुम्ही खूप छान अभ्यास करताना. सर्वमान्य, सर्वांना मान्य झालेली व्याख्या कोणाची आहे? परीक्षेत प्रश्न आलेला या येईल परत वेगळ्या ढाकीत प्रश्न येत असतो, तो वेगळ्या ढाकीत येत असतो, जशाच तसा येत नसतो. हा, पटकन उत्तर सांगा. ज्याचं उत्तर सांगितलं त्याला बांधवांनो एकदम माझ्याकडून काय म्हणतात त्याला बक्षीस. पाहू कोण सांगतो. पहिलं नाव कुणाचं येतं, कोण पठ्या कोण पठ्ठी आहे, की सर्वमान्य व्याख्या कुणाची? मानसशास्त्राची पहिली सर्वमान्य व्याख्या कुणाची आहे? चला, रुपेश गायकवाड, अभिनंदन. रुपेश गायकवाड यांचं अभिनंदन. रुपेश गायकवाड या सरांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे. जे.बी. वॅटसन ह्या शास्त्रज्ञाची व्याख्या आहे, मानवी वर्तनाचा चिकित्सक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानवी वर्तनाचा अभ्यास 2013 ला क्वेश्चन येऊन गेलेला आहे की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ कोण? तो जे.बी. वॅटसन हे नाव आहे. तर लक्षात ठेवा, पहिली व्याख्या अरिस्टॉटल, सर्वमान्य व्याख्या आपला जे.बी. वॅटसन, आणि आजपर्यंत रूढ असलेली व्याख्या किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स यांनी फक्त याच्यात सुधारणा केली. मानव आणि मानव इतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तुम्हाला कन्सेप्ट कळू लागल्या, तुमच्या डोक्यात बसू लागलेला आहे. तर पहा गुरुजी, आता दुसरा शास्त्रज्ञ पाहायचा आहे. लिंक एकदा परत रिपीट कर सगळीकडे. बघा, तुम्ही सुद्धा लिंक सगळ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी यायला पाहिजे. प्लेटो, प्लेटो यांनी व्यक्ती भिन्नता. आता प्लेटो सुद्धा इसवी सन पूर्व 300च्या कालखंडातले आणि खास करून बांधवांना अरिस्टॉटल यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते, गुरु म्हणून ओळखले जाते. परंतु दोघांचे कार्यक्षेत्र नंतरच्या काळात वेगवेगळे गेल्यामुळे अरिस्टॉटल यांना जास्त बहुमान मानसशास्त्राच्या संदर्भात भेटला. हे खूप महान व्यक्ती आहे प्लेटो. हे सुद्धा ग्रीस या देशाचे आहे आणि यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, लक्षात ठेवा, ग्रंथ जर विचारले तर 100% तुम्हाला प्रश्न येणार अरिस्टॉटल आणि प्लेटोवर. आता प्लेटो हे एकमेव असे शास्त्रज्ञ आहे गुरुजी की त्यांनी बालकाच्या अध्ययनाच्या संदर्भात त्याचे गुण, वैशिष्ट्य आणि छंद आणि गुणधर्मानुसार शिक्षण द्या असं काय केलेलं सांगितलेलं आहे. आपल्या विषयाला नाव बालमानसशास्त्र आहे. मग तुम्हाला क्वेश्चन येईल की बालकाच्या संदर्भात पहिले त्याच्या गुणधर्म आणि गुण वैशिष्ट्यानुसार अध्ययन करा असं सांगणारा शास्त्रज्ञ कोण? मग प्लेटो आपल्याला सांगता आले पाहिजे. काय सांगता आले पाहिजे? प्लेटो. मग बघा बांधवांनो, आणि यामध्ये सांगितलेलं आहे व्यक्ती भिन्नता, म्हणजे जन्माला येणारे प्रत्येक बालक, प्रत्येक व्यक्ती हा भिन्न भिन्न आहे, त्यामधल्या क्षमता भिन्न भिन्न आहे, त्या तुम्ही ओळखा आणि त्यानुसार शिक्षण द्या. आज तुम्ही आम्ही शिक्षण का देतोय? आजच आपण ठरवतोय की तुला जन्मला तुला डॉक्टर व्हायचं, तुला इंजिनियर व्हायचं, तुला IAS व्हायचंय. आणि खास करून सध्या वातावरणात जे दिसतंय पोरांना तेच हो वाटतं. पण तसं न करता त्या बालकामध्ये असलेले सुप्त गुण, सुष्मने सुप्त म्हणजे दडलेले सुप्त गुण बांधवून काय असतात, महत्वाचे असतात. ते सुप्त गुण ओळखून तुम्ही शिक्षण द्या असं सांगणारा व्यक्ती म्हणजे प्लेटो. मग प्लेटो म्हणजे व्यक्ती भिन्नता लक्षात ठेवा. भिन्नता अत्यंत काय आहे, महत्वाची आहे. पुढे पहा, व्यक्ती भिन्नतेचे विचार प्रथम मांडले, तसेच त्यांनी बालकाच्या अध्ययन विषयक विचार सर्वप्रथम सुचवले की बालकाला अध्ययन हे त्याच्या वैशिष्ट्य आणि छंद आणि गुणधर्मानुसार द्यावे. म्हणून नंतरच्या काळात पहा अशी व्याख्या बनली की व्यक्ती भिन्नतेचे अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. परंतु यांचं कार्य जास्त राहिलेलं नाही पहा मानसशास्त्राच्या संदर्भात. फक्त यांनी मात्र ते सांगितलेलं आहे. आणि हे विचार त्यांनी कुठे लिहिले? व्यक्ती भिन्नतेचे रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये. कशाच्या? रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आपल्याला आढळून येतात. हे सुद्धा कुठल्या देशाचे आहे? ग्रीस देशाचे. देश बऱ्याच वेळा विचारला जातो
त्यानंतर पहा पुढच्या कालखंडामध्ये क्विटिलियन नावाचे अभ्यासक आहे, त्यांनी चिकित्सक अभ्यास चालू ठेवला आणि ते द्विधा मनस्थितीमध्ये पडले की अरिस्टॉटल सांगतात ते खरं आहे का प्लेटो सांगतात ते खरं आहे. आणि हे संशोधनामध्ये खूप तारुण्य अवस्थेमध्ये त्यांचं निधन झालं. परंतु काय म्हणू आपण त्याला, एक युरोपियन शास्त्रज्ञ की ज्यांनी चिकित्सक अभ्यास आपला काय केला होता, मानसशास्त्राचा चालू ठेवला. यांच्यावर आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाहीये, त्यामुळे लक्षात ठेवा. हुकूम चुकून जर आला की मानसशास्त्राचा चिकित्सक अभ्यास कोणी केला तर क्विटिलियन या शास्त्रज्ञाने केला, हे मात्र लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. परत एकदा तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा, ही मला विनंती. पुढे पठाण सरांना सांग. पुढे पहा, मॅकडुगल हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की मॅकडुगल यांनी मानवी मनाचा अभ्यास केलेला आहे. आणि ज्यावेळेस अरिस्टॉटलला प्रश्न विचारले गेले की आत्मा म्हणजे काय, तो कुठे राहतो, त्याचं अस्तित्व काय आहे, तर याचे प्रश्न त्यांच्या अनुयायाला देताना आल्यामुळे बांधून काही प्रमाणात मॅकडुगल आणि त्यांच्या अनुयायांनी काय केलेलं आहे, व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे की माणसाच्या माइंडमध्येच काय असतं, मन असतं, माणसाच्या मेंदूमध्येच मन असतं. परंतु त्याला विशिष्ट कप्पा नसेल, परंतु मानवी मनामध्ये ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी माणूस काय करत असतो, कृतीतून करत असतो. त्यामुळे बांधवांनो काही गोष्टी त्यांनी सिद्ध करून सांगितल्यामुळे सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या बांधवांनो काय झालेली आहे, लोकांनी स्वीकारली. कोणती व्याख्या? सायन्स ऑफ माइंड. आलं का लक्षामध्ये? बघा, आत्म्याविषयीचे प्रश्न न विचारल्यामुळे मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे कशाचा अभ्यास करणारे? मनाचा. कोणानंतर? डायरेक्ट अरिस्टॉटल नंतर कोणती व्याख्या स्वीकारण्यात आलेली आहे? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मग आता गुरुजी परत आपल्या लक्षात राहतं अरिस्टॉटल हे महत्वाचा होता आपल्याला व्याख्येसाठी. अरिस्टॉटलचं अ आणि आत्म्याचं सुद्धा आ म्हणजे दोन्ही अल्फाबेट अ आहे. इथं मॅकडुगलचं सुद्धा म आणि मनाचं सुद्धा म, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. वॅटसनचं सुद्धा व आणि वर्तनाचं सुद्धा व, हे जर तीन लॉजिक लक्षात ठेवले तर हे प्रकरण तुमचं अर्ध लक्षात राहतं. अरिस्टॉटलचा आत्मा, मॅकडुगलचं मन, वॅटसनचं वर्तन, विषय खल्लास. हे 2013ला असंच पोराला सांगायचं. मी ज्यावेळेस हे प्रकरण शिकवतो का मला ते जुनं लय आठवतो, लय मजा यायची. तेव्हा मार्केटमध्ये पुस्तकं नाही, काही नाही, पण नेमका मी हा विषय कॉलेजला शिकवल्यामुळे माझा आत्मविश्वास होता. आणि ऑफलाईनला उगाच 100-200 पोर असायचे हॉलमध्ये, आणि ज्यावेळेस शिक्षक शिकवायला यायचं का तसं हुर्रे उडून टाकायचे पोरं, काही प्रश्न विचारायचे. कारण मराठी, इंग्रजी हे मुलांना अवघड जातं, पण हे आधी शिकलेलं असल्यामुळे परत त्या डीएडची मुलं 2 वर्ष. मग बांधून मुलांसमोर जाताना खूप अभ्यास करून जावं लागायचं, जबरदस्त अभ्यास करून. तेव्हा पोरांनी 10 वर्ष स्वीकारलं ना, ते इतकं सोपी गोष्ट नाही ती. आलं का लक्षात? हा, तर हे जो लॉजिक लक्षात ठेवा, अरिस्टॉटलचा आत्मा, मॅकडुगलचं मन आणि वॅटसनचं वर्तन. ओके. मग आता परत प्रॉब्लेम निर्माण झाला. काय प्रॉब्लेम झाला? यालाही नंतरच्या काळामध्ये अनेक प्रश्न विचारले, यालाही त्या पुढच्या काळामध्ये त्या प्रश्नाचे त्याच्या अनुयायाला उत्तर देता आले नाही. परंतु मॅकडुगलने मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र आहे. लक्षात ठेवा, मानवी मनाचे काय आहे? अनुभव मिश्रित. आपले जे पूर्वीचे जे अनुभव असते मनामध्ये साठवून ठेवलेले, किंवा ते अनुभव आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्तनामध्ये काय होतात, कामी येत असतात. असं यांना काय करायचं होतं, सुचवायचं होतं. म्हणून ही व्याख्या आवर्जून लक्षात ठेवा, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. आलं लक्षामध्ये? ही व्याख्या अरिस्टॉटलची होती, हे तुमच्या डोक्यात राहील. चला, यावर क्वेश्चन कसे येईल मानव गुरुजी? हे झालं मला तुमचं तत्वज्ञान. परीक्षेत आतापर्यंत असंच आलेलं आहे की मॅकडुगल यांनी बांधवनो कुठल्या विषयावर संशोधन केलं तर मानवी मनावर केलं. यांनी केलेली व्याख्या कोणती आहे? सायन्स ऑफ माइंड. म्हणजेच बांधवनो काय? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मग म्हणा अरिस्टॉटलची व्याख्या, आत्म्याचा अभ्यास करणारे ते शास्त्र. वॅटसनची व्याख्या, वर्तनाचा अभ्यास करणारे ते शास्त्र. किती बेस्ट आहे ना? हा, ह्याच्यावर लक्षात राहू शकतं. यावं आता काही साधे भोळे असते ना माझ्यासारखी बरेचसे, आलं लक्षात? मग त्यांना काहीतरी सांगायला, हे लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी लिहिलंय, ही तुमची मला वाटतं अशी
2021 पासूनच सुरू केलं आम्ही. याच्या अगोदर असं काही फाळ्यावर फोटो दाखवता येत नव्हतं, लय खर्चिक होतं. आजकाल सोशल मीडियामुळे त्याच्यामुळे खूप फायदा होतो हा. बघा चला सांगितलंय पुन्हा टाका म्हणून. शास्त्रज्ञाचं नाव पहा विल्यम वुंट. IMP करायला ह्या वर्षी ह्या माणसावर क्वेश्चन येणार. 2024 ला विल्यम वुंट वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार, मी तुम्हाला 100% सांगतो. काय क्वेश्चन येणार? इसवी सन पूर्व 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लाइप्झिग नावाच्या शहरामध्ये एक प्रयोगशाळा स्थापन केली. त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी बांधवांनो प्रत्यक्षरित्या काय केलं आहे, प्रयोग केले आणि प्रयोगातून मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. हे 2017 ला आलेला क्वेश्चन याच्यावरती टेटवरती जनकावरती क्वेश्चन येतो. म्हणून लक्षात ठेवा की मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल, प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक तुमचा विल्यम वुंट आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स. नाव लक्षात ठेवा. काय विल्यम दोन आले घोटाळा होईल. मानसशास्त्राचे जनक आपले अरिस्टॉटल, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक ज्यांनी प्रयोगशाळा पहिली केली ते विल्यम वुंट आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणजे शिक्षणामध्ये आधुनिकता ज्यांनी आणली ती विल्यम जेम्स. आलं लक्षात? शक्तिवादी उपपत्ती त्यांनी मांडलेली, त्याच्या सुधारणा सुचवलेल्या होत्या. हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रकरणामध्ये नक्की आपण अभ्यासू. 3 शास्त्रज्ञ तुम्हाला लक्षात ठेवायचे. जनकावरती प्रश्न आलेला आहे. या प्रायोगिक मानसशास्त्रावर सुद्धा प्रश्न 2017 ला येऊन गेला, त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा. मग आता प्रश्न काय येऊ शकतो की विल्यम वुंट यांनी कधी प्रयोगशाळा स्थापन केली? तर कधी केली? 1879 मध्ये. विल्यम वुंट यांनी कोणत्या देशात प्रयोगशाळा स्थापन केली? तर जर्मनीमध्ये. त्या प्रयोगशाळेला काय नाव दिलं? लाइप्झिग. का दिलं? लाइप्झिग. अशी ही बांधून अत्यंत महत्वाची आहे. म्हणून त्यांनी प्रयोगाद्वारे काय केले माहिती का? बोधावस्था हे तत्वज्ञान मांडलं. कोणतं तत्वज्ञान? बोधावस्था. म्हणून इथे मी आधीच लिहिलेले विल्यम वुंट यांचा विषय कोणता आहे? बोधावस्था. कोणता विषय? बोधावस्था. हे कशासाठी? की तोंडपाठ झालं पाहिजे. अरिस्टॉटल आत्मा, प्लेटो व्यक्ती भिन्नता, क्विटिलियन चिकित्सक अभ्यास, मॅकडुगल मानवी मन, विल्यम वुंट बोधावस्था, अशा जोड्या लावा पाठ झाल्या पाहिजे. कारण येऊन गेलाय क्वेश्चन असा, आताही येऊ शकतो नव्याने. जोड्या लावा जर नाही आला तर योग्य क्रम लावा म्हणतील ते शास्त्रज्ञाचा. कसा लावता? मग काही गोष्टी पाठ करावाच लागते बरं गुरुजी. आता पाठांतर करू नये हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे, परंतु कधी कधी करावं लागतं. श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतामध्ये त्यांनी शब्द दिलता की मी हातामध्ये काय घेणार नाही, शस्त्र घेणार नाही, परंतु अर्जुनाला प्रेरणा देण्यासाठी की तुझ्या अनेक सैन्याला मारलं, तू म्हणतोय मा भाऊ येईल, मा काका आहे आणि मा मामा आहे आणि मी यांच्यावर हात करणार नाही. तुझ्यावर भरोसा ठेवण्यासाठी लाखो लोक यांनी मारले, तू जर यांना मारत नसेल तर मीच मारतो. मग आता मग तेव्हा अर्जुनाने त्याचा गांडीव उचलला आणि मग युद्धाला सुरुवात झाली. तसं तुम्हाला सुद्धा अभ्यास पाठांतर करावाच लागणार, कारण आकलनला एवढा वेळ नाही. कधी कधी पाठ करायचे. 4 ला उठा. माझ्या क्लासचे लेकरं सकाळी 4 ला उठतात, मला मेसेज करतात की सर मी उठलो आणि सर मी हे अभ्यास केला. मला व्हॉट्सअपवर टाकतात ते की हे असं असं लिहिलं. मी टार्गेट देत असतो ज्यांनी ज्यांनी मला सांगितलंय आणि ज्यांनी ज्यांनी मला व्हॉट्सअपवर टाकलं मी त्याला प्रतिक्रिया सुद्धा देत असतो. व्हेरी गुड, छान, असंच करा, किंवा काहीचं चुकलं तर बदल करा, वेगवेगळे पेन वापरा. तुम्हाला जर का प्रॅक्टिकलला मार्क असते, याला किती मजा आली असते ना, तुम्ही परत त्या BEd कॉलेजला गेले असते, प्राचार्याला परत वशील लावला असता, सर याला 10 मार्क आहे मग मला तुम्ही द्या. ते मास्तर म्हणला असता नाही प्रॅक्टिकल पाहिजे, मग तुम्ही कोणाला तरी कोणतरी लिहून घेतलं असतं रंगीबेरंगी पानाने आणि ते मग प्रॅक्टिकल दिलं असतं. तुम्ही असं समजा ना. 25 मार्क पाडायचे म्हणजे मला हे छान लिहिलं पाहिजे. कारण ते म्हणतात ना 100 बार बका और 1 बार लिखा 100 बार के बराबर होता है, अशी ही कहावत आहे. कळतं ना? हा चला तर मग आता परत गुरुजी इकडे आवर्जून लक्ष द्या. जबरदस्त प्रकरण आहे आपलं हे. विल्यम वुंट यांनी कुठली प्रयोगशाळा स्थापन केली? तर गुरुजी प्रयोगशाळा स्थापन केली त्यांनी लाइप्झिग नावाची. कुठल्या देशात? जर्मनीमध्ये. कधी केली? 1879 मध्ये. खतरनाक. त्यानंतर आहे सिगमंड फ्राईड. आता फ्राईड यांनी बांधून लक्षात ठेवा. अबोधात
अबोधात्मक ही संकल्पना मांडली. अबोध, जसं बांधवांनो मनाचे दोन कप्पे असतात, एक बोध आणि एक अबोध. मग अबोध अवस्था कोणती अवस्था? अबोध अवस्था. बघा प्रसिद्ध मानसतज्ञ फ्रायड यांनी मनाचे दोन बोध व अबोध असे दोन भाग पाडले व बोध अवस्थेपेक्षा अबोध अवस्था सुद्धा भावनिक विचार कल्पना प्रभाव पडतो, म्हणून मानव हे अबोध अवस्थेचे अनुभव मिश्रित शास्त्र आहे. अबोध अवस्थेचे अनुभव मिश्रित, लक्षात ठेवा. संवेदना, संवेदना म्हणजे जाणीव आणि अवबोध म्हणजे अर्थपूर्ण जाणीव किंवा संवेदना. जेव्हा एखाद्या गोष्टीला अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? अवबोध असे म्हणतात. मग अवबोध आणि अबोध ह्या जवळच्या काय आहे संकल्पना आहे. तो बोध होण्यासाठी आधी अवबोध व्हावं लागतं. आलं का लक्षामध्ये? म्हणून माणूस डोळे मिटलेले आहे, कोमात आहे, परंतु त्याचा श्वासोश्वास चालू असतो, म्हणजे तो जिवंत आहे. लोक त्याला लगेच मसनवाटात घेऊन जात नाही, कारण तो कधी उठू शकतो. मग ती कोणती अवस्था आहे? अबोध अवस्था आहे. कोणती आहे? अबोध. ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्याला बसले होते, ती कोणती अवस्था आहे? अबोध अवस्था आहे. म्हणून नुसती बोध म्हणजे आपलं चालणं बोलणं असणं, काय चाललं रे, ही झाली बोध अवस्था. अबोध अवस्थेमध्ये बांधवांनो माणूस काय असतो? स्तब्ध असतो. जसं उठले तुम्ही झोपलेले, ते कोणते चित्रपट आहे ते, काय त्याचं नाव पहा, झोपेमध्ये पहा, तिच्यामध्ये ती उठती, झोपेमध्ये लाथा मारती. शाहरुख खान असो त्या चेन्नई एक्सप्रेस त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला आठवत असेल ते. तर झोपेमध्ये चालणे ही सुद्धा कोणती अवस्था आहे? अबोध अवस्था आहे. ती नाही का झोपेमध्ये तिला अशी जोरात लाट मारते, काय नाव तिचं? दीपिका. मग ती अवस्था म्हणजे तुमची अबोध अवस्था. ठीक आहे. आता दीपिकाला इसरा, शाहरुखला इसरा. परीक्षेत काय विचारणार आहे ते पहा. परीक्षेत हे विचारणार आहे की अबोध अवस्था ही संकल्पना कोणी मांडली? सिग्मंड फ्रायड यांनी मांडली. मग अबोध अवस्था म्हणजे काय? की मानसशास्त्र हे अबोध अवस्थेचे अनुभव मिश्रित शास्त्र आहे असं कोणी सांगितलंय? सिग्मंड फ्रायड यांनी सांगितलंय. मग डोक्यात ठेवा गुरुजी की सिग्मंड फ्रायड यांची जी काही संकल्पना आहे ती अबोध अवस्था आहे. आलं लक्षात? ठीक आहे, राहील लक्षात. परत पाठीमागे जातो. अरिस्टॉटल आत्म्याचा अभ्यास, डी आणि नावाचा ग्रंथ, पहिला शास्त्रज्ञ, मानसशास्त्राचा जन्म. प्लेटो व्यक्ती भिन्नता, बालकाविषयी प्रथम विचार मांडणारा शास्त्रज्ञ. क्युटिलियन चिकित्सक अभ्यास करणारा शास्त्रज्ञ. तुमचा मॅकडुगल मानवी मनाचा अनुभव मिश्रित अभ्यास करणारा शास्त्रज्ञ. विल्यम वुंट पहिली प्रयोगशाळा स्थापन करणारा, म्हणून प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक. जर्मनीमध्ये 1879 मध्ये पहिली प्रयोगशाळा स्थापन केलेली शास्त्रज्ञ. आणि हा फ्राईड अबोध अवस्था सांगणारा शास्त्रज्ञ. मग याच्यानंतर तुमचा शास्त्रज्ञ सुरू होतो विल्यम वुंट. 2013ला पहिला क्वेश्चन होता याचा, मला आजही आठवतं चांगलं. यस, मी ही परीक्षा दिली होती 2013ची आणि पान असं उघडलं मी परीक्षेचं. कारण मी तर त्यावेळेस 11 तास मुलांना शिकवायचो. माझे सवंगडी, कारण मी मिडियम पद्धतीचा विद्यार्थी होतो, इतका काही हुशार नव्हतो. पण माझे काही हुशार मुलं कॉलेजमध्ये पहिली आलेले मला नेहमी सांगायचे, सुराशे तू नुसता मानसशास्त्राचाच अभ्यास करतो, पण म्हणजे बाकीचं होईन करत राहायचे नाही. कारण नेमकंच MA झालेलं होतं आणि प्रत्येकाला इच्छा असते ना आपण जिल्हा परिषदला लागावं, हे करावं ते करावं. पण मला जास्त छंद कोणता होता? स्पर्धा परीक्षेचा. लेखक व्हावं, व्याख्यात व्हावं, कीर्तन करावं, भजन करावं. तर मग पहिला क्वेश्चन आला, पान उलटलं आणि पहिलाच क्वेश्चन होता कोणावर? वॅटसनवर. असा आनंदित झालतो मी, अरे बापरे इतकं सोपं. खरंच पहिल्या 2013ची प्रश्नपत्रिका लई सोपी होती. खरी माझ्या 14 पासून सुरू झाली, लय अभ्यास करावा लागायचा. तो वॅटसन हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, लक्षात ठेवा. त्यांनी वर्तनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि हे फक्त इथंच नाहीये, हे उपपत्तीमध्ये सुद्धा आहे. पहा, वर्तनवादी उपपत्ती त्यांनी सांगितलेली, सहचार्यवादी उपपत्तीमध्ये, सहचार्यवादी उपपत्तीमध्ये त्यांची उपपत्ती कोणती? वर्तन.
अध्ययनाच्या वर्तनाचा अभ्यास वर्तनवादी उपपत्तीमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मग वॅटसन यांनी काय केलंय, मन आणि बोध याला झुंगार देऊन, झुंगारून म्हणू आपण त्याला, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मानसशास्त्र अशी व्याख्या केली. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मानसशास्त्र. आणि व्याख्या काय, सर्वमान्य राहिली. काय राहिली, सर्वमान्य राहिली. लक्षात ठेवा. अगदी बरोबर प्रश्न येऊन गेलेला आहे. एकदा दोनदा याच्यामध्ये सुद्धा हा आवर्जून विचारला जातो. त्यानंतर यांच्या व्याख्येत किंग मॉर्गन रॉबिन्स यांनी काय केले, फक्त मानवेतर प्राणी टाकला. कारण या पृथ्वीवर फक्त मानव थोडी एकटे राहते. वाघ राहतो, सिंह राहतो, हत्ती राहतो, वेगवेगळे प्राणी राहतात. मग त्यांचंही मानसशास्त्र तितकंच काय आहे, महत्वाचं आहे. या मध्ये वॅटसनच्या व्याख्येमध्ये व्यापकता आणली. काय आणली, व्यापकता. मग तुम्हाला प्रश्न येईल की वॅटसनच्या व्याख्येत व्यापकता कोणी आणली, तर किंग मॉर्गन रॉबिन्स या शास्त्रज्ञांनी आणलेली आहे. मग बघा यापुढे रूढ राहिली, रूढ राहणे हा शब्द IMP आहे की प्रश्न एक खालीलपैकी आतापर्यंत रूढ असलेली व्याख्या कुणाची, तर किंग मॉर्गन रॉबिन्स. कोणती व्याख्या, मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, ही व्याख्या. काही लक्षात, व्याख्या पाठ करायच्या आपल्याला, ताणच नाही घ्यायचा काही. पण माझ्याकडे जादू येते व्याख्या पाठ करायची, सांगत मी तुम्हाला. त्यानंतर पहा वुडवर्थ, अत्यंत महत्वाचे शास्त्रज्ञ आहे. मागच्या काळामध्ये वुडवर्थवर आलेला आहे. मानसशास्त्रज्ञ वुडवर्थ यांनी वर्तन बदलाचे सूत्र सांगितलेले आहे. त्यांच्या मतानुसार वर्तन हे उद्दीपक आणि प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद यावरती काय असते, अवलंबून असते. म्हणून त्यांनी एक सूत्र सांगितलेले आहे. वुडवर्थ यांचं वर्तनाचं सूत्र लक्षात ठेवा. B बरोबर S डॅश O डॅश R. लक्षात ठेवा. B म्हणजे बिहेवियर, S म्हणजे स्टिम्युलस आणि O म्हणजे ऑर्गॅनिझम आणि R म्हणजे रिस्पॉन्स. तर मराठीत जर सांगायचं झालं, वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया. वर्तनामध्ये बांधवनो उद्दीपक आवश्यक आहे, जीव सुद्धा आवश्यक आहे आणि प्रतिक्रिया सुद्धा आवश्यक आहे. तर परीक्षेमध्ये हे सूत्र येतं, हे सूत्र 100% येतं. B बरोबर S डॅश O डॅश R. एवढं पाठ करून ठेवा. हे जर जास्त तुमचं इंग्रजी चांगलं येते हे पाठ करून ठेवा. हे दोन्ही येत नसेल तर याला तर पाठच करा. वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया, वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया, वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया, असं पाठच करावं लागेल. आलं लक्षात. प्रश्न फक्त साधा आला आतापर्यंत, काय की वर्तनाचे सूत्र खालीलपैकी कोणते आहे, तर हे सूत्र पाठ ठेवायचं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने इथे हे शास्त्रज्ञ सांगतात. मग आपल्याला याच्यावरचे काही क्वेश्चन पाहिजे, मागील क्वेश्चन बघा. तर थोडेसे क्वेश्चन पाहिजे अगोदर मी सांगत असतो की व्याख्या कशा पाठ करायच्या. मी म्हणलो तर तुम्हाला माझ्याकडे जादू आहे, जादू. बघा हे असं तुम्ही जर माझा तास करत असताना कंटाळा आला असं मुलांना लिहिण्याचा, तर कमीत कमी असं तरी लिहायचं. अरिस्टॉटल यांचा विषय कोणता आहे, आत्म्याचे शास्त्र. प्लेटोचा विषय कोणता आहे, व्यक्ती भिन्नता. तुमचा मॅकडोगलचा विषय कोणता आहे, मनाचे शास्त्र. विल्यम जेम्सचा बोधावस्था. विल्यम वुंडचा जाणीवेचे शास्त्र किंवा टिचनेरचा. त्यानंतर परत हा रिपीट झालेला आहे, जाणीवेचे शास्त्र सुद्धा म्हणतात. बोधावस्था म्हणजे जाणीव ना, एकच नाव आहे लक्षात ठेवा. सिग्मंड फ्राइड अबोधावस्था. वॅटसन वर्तनाचे शास्त्र. किंग मॉर्गन रॉबिन्स मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र आणि वुडवर्थ हे वर्तनाचे सूत्र यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा चार्ट इमानदारीने लिहून जर घेतला तर ह्या चार्टच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. येणाऱ्या परीक्षेमध्ये कमीत कमी 2 मार्क येणार, 2 मार्क. आणि इतर टॉपिक मध्ये यांचा उपयोग होतो ते 3 मार्क. असे मिळून हा टॉपिक 5 मार्काचा आहे 100%. इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते उपयोगात येणार आहे. इतर ठिकाणी चला पटपट 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 पटपट. आता काय करा बांधवांनो, हा संतोष सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिल्या. संतोष सर आमच्या 2021 बॅचचे विद्यार्थी. नेहमी मला संपर्क करायचे, नेहमी
विचारायचे वैयक्तिक मला विचारायचे, खूप छान सरांचा स्वभाव शांत संयमी. चला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा असं असतं, मी म्हणलो नाही तुम्हाला की तुम्ही माझ्या पूर्ण सहवासात या. सांप्रदायिक माणूस आहे, गुरु शिष्य स्वतःची जबाबदारी मला नक्कीच ठाऊक असते. बघा थोडं अशा पद्धतीनं आपल्याला नोट्स काढावं लागतील. आणि हे मी 2013ला सुद्धा मुलांना सांगायचो, यावर क्वेश्चन येऊन गेलाय घोड्या लावामध्ये अशा पद्धतीचा. बघा जनकावरती प्रश्न येतो बऱ्याच वेळा, जनक 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 जनक. मग तुम्हाला लगेच ह्या टॉपिक मधून ते सांगून दिलं. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2-3 क्वेश्चन येणार. मानसशास्त्राचे जनक माहिती मानवरी अरिस्टॉटल. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक पेस्टॉलॉजी आणि हार्बार्ट म्हणून ओळखलं जातं. बाल मानसशास्त्राचे जनक हरलॉक यांना बोललं जातं. शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक तुमचे डॉक्टर ब्लूमला म्हणलं जातं. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आपण आता शिकलो विल्यम वुंट. आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स. आणि रचनात्मक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट आणि टिचनेर. IMP करायला IMP मी याच्यावर बोललेलो आहे. फक्त तक्ता आपल्याकडे असावा हेच मला तुम्हाला सांगायचंय. आणि असे सर्व तक्ते आपण आपल्या पुस्तकात दिलेले आहे. आलं लक्षात? कसाही क्वेश्चन येऊ द्या, ज्ञानावर येऊ द्या, आकलनावर येऊ द्या, उपयोजनावर येऊ द्या, टेट मध्ये येऊ द्या, सीटेट मध्ये येऊ द्या, टॅट मध्ये येऊ द्या, आपलं पुस्तक भारी भारी नाही लय भारी. चला बांधवांनो पुढे जाऊ. पुढे पुढे मनोविश्लेषणाचे जनक सिग्मंड फ्राइड लक्षात ठेवा. मनोविश्लेषणाचे जनक हे असं लिहून घ्या. मी आता थोडं फास्ट घेतोय कारण क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. त्यानंतर पुढं बाल मानसशास्त्राचे योगदानामध्ये सुद्धा आहे प्लेटो भिन्न भिन्न कार्यक्षमता, जॉन लॉक कठोर शिस्त सांगितली, रुसो निसर्गात खेळू द्या बागडू द्या असं सांगितलं, पेस्टॉलॉजी यांनी निरीक्षण आणि अनुभव सांगितलं, सिग्मंड फ्राइड यांनी ईडन गार्डन ही पद्धत सांगितली, जॉन डुई यांनी कृतिशील शिक्षण सांगितलं, मॉरिया मॉन्टेसरी यांनी मॉन्टेसरी मेथड आणली, ताराबाई मोडक अनुताई वाघ यांनी बाल ग्राम शिक्षा केंद्र आणलं. हे स्वतंत्र प्रकरण आहे, आपण नंतर घेऊ, नंतर विशिष्ट घेऊ. फक्त मी तुम्हाला सांगितलं की तक्ते करा तयार, तक्ते करा, लक्षात राहणार नाही ते घरी लावे लागते, पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्यावी लागते. 200 नाव आहे शास्त्रज्ञ, त्यांचे 200 विषय, 2 ग्रंथ 100 असते, व्याख्या 100 आहे, काय काय ठेवणार आहे असे तक्ते करावं लागेल, रिव्हिजन द्यावं लागेल. तुम्ही थॉर्नडाईकने सांगितले ना सज्जता, पुनरावृत्ती आणि परिणाम या 3 गोष्टी माणसाला महत्त्वाच्या असतात. हे अध्ययनविषयक नियम सांगितलेले त्यांनी, आलं लक्षामध्ये. तर त्यामुळं असे तक्त्यांचा वापर करा. हे टॉपिक आपण नंतर घेऊ आणि आजच्या ह्या टॉपिकवर क्वेश्चन पण नाहीये. आपल्या पुस्तकात एक भाग आहे पहा, तुम्ही आवर्जून हे डिटेल्स माहिती इकडे असते, परंतु इकडे शॉर्टकट दिलेले असते. अरिस्टॉटल यांनी कशाचा संशोधन केलंय, आत्म्यावर केलं असं समोर लिहिलेलं आहे पहा. म्हणजे 13ला लिहिलेलं 24ला कामी येतं. प्लेटोनी व्यक्ती भिन्नता सांगितली, क्युटिलियनने चिकित्सक अभ्यास सांगितला, मॅकडोगलनी मन सांगितलं, विल्यम वुंटनी बोधावस्था सांगितली, फ्राइडनी अबोधावस्था सांगितली, वॅटसननी वर्तन सांगितलं आणि किंग मॉर्गन रॉम्बिसनी मानवेतर प्राणी सांगितले. या अशा पद्धतीचे तक्ते आहे आपल्या पुस्तकामध्ये. सांगा मग आता याच्यावरचा क्वेश्चन पटकन फास्ट सांगा, उत्तर द्या आता सगळ्यांनी फास्ट 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 फास्ट. लिंक सगळीकडे करा. चला गुरुजी पट 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 सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. थोडं जास्त ब्राईटनेस वाढला का? हा थोडस वाढला. हा आता छान दिसतंय.
बघा पहा गुरुजी, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मी म्हणलो नाही का 2013ला पहिलाच क्वेश्चन होता, लय खुश झालो होतो मी. मानवी वर्तन म्हणजे व्यासन. खाली पर्याय पाहिजे गरज नाही पडली पाहिजे. मग व्यासनचं काय वर्तन? थॉर्नडाईकचं काय? थॉर्नडाईकचं आहे पहा तुमचं प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती आणि समान घटक आणि बहुघटक असे 3 विषय त्याचे. लय मोठा माणूस आहे. पहिला उपपत्तीकारक घ्या थॉर्नडाईक, पहिला उपपत्तीकारक. त्याची पहिली उपपत्ती प्रयत्न प्रमाद, त्यांनी धन संक्रमण शून्य संक्रमणामध्ये समान घटक उपपत्ती मांडली आणि बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी बहुघटक सांगितले बुद्धीचे. पहा तुम्हाला एका सेकंदात थॉर्नडाईक झाला शिकून. पहिल्या प्रकार उपपत्तीमध्ये प्रयत्न प्रमाद, धन संक्रमणामध्ये समान घटक उपपत्ती आणि बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी किती घटक सांगितले? 4 घटक सांगितलेले बुद्धीचे. त्याला बहुघटक असं त्यांनी उपपत्तीला नाव दिले. अशा 3 उपपत्त्या आहेत थॉर्नडाईकच्या, लक्षात ठेवा. विल्यम वुंट काय? विल्यम वुंटचा विषय बोधावस्था. मॅकडोगलचा काय विषय? मानवी मन. विषय खाल्लास. जर एखादी प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आली ना तर याचे आजूबाजूचे उत्तर शोधून ठेवा. येणाऱ्या काळात ती येत असते. असं 2013 सांगायचं पोरांनो, अभ्यास चिकित्सक असा केला जात असतो. माझ्याकडे जरी प्रश्न हे आले तर मी याचे उत्तर मला माहिती पाहिजे. हेच उत्तर पाहून पुढे जायचं नाही. उरलेले 3 पर्यायाचे उत्तर काय हे तुम्हाला शोधता आले पाहिजे. आलं का लक्षात? पहा वॉटसन अगदी उत्तर बरोबर आहे. बघा 2014ला कसा क्वेश्चन आला घ्या. तक्तेच शिकवले नसते जर मास्तर ना, पुस्तकात जर तक्तेच दिले नसते तर सोडायचं कसं पोरांनी? पोरं सोडणार कसं? स्टेटसला ठेव. सांगा उत्तर. आज सगळे टीईटीचे पाहून टेटचे पण क्वेश्चन पाहू. टेन्शन घेऊ नका या टॉपिक वरचे. टीईटी टेट दोन्ही क्वेश्चन पाहणार आहे. शेवटपर्यंत राहा. इतर मित्रांनाही सांगा. प्रकरण पक्क झालं पाहिजे हे लगे. तुमचा ब्राईटनेस थोडा वाढवा, चांगला करा. क्वालिटी वाढवा. क्वालिटी सेटिंग मध्ये जा, ॲडव्हान्स सेटिंग मध्ये जा. 720 अशी करा. 720 केली की दिसन पहा. थोडा एकाच याच्यावर घ्यायचं, त्यामुळे फॉन्ट थोडा छोटा आहे. आता मी जर तुमच्या जागी विद्यार्थी असतो तर मी काय केलं असतं साध्या बुद्धीचा, की सुरज सरनं शिकले अरिस्टॉटलचा काय असतो? आत्मा. मग आत्म्याचं पुढे इथं आत्मा हे पर्याय क्रमांक 3 असं मी डोक्यात ठेवलं असतं. मॅकडोगलचं असतं मन. मन कुठं आहे तिथं? मन 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 हे बाई मन. मन अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र किती? पर्याय क्रमांक 4. विल्यम वुंटचं काय होतं? बोधावस्था. पर्याय क्रमांक 1 बोधावस्था. किंग मॉर्गन रॉबिन्सचं काय सांगितलं तर मानव इतर प्राणी. इतर प्राणी म्हणजे किती? पर्याय क्रमांक 2. मग आता मला एवढं जरी नसतं आलं मी कमीत कमी याच्यावरून शोधलं असतं. अ च 3 आणि ब च 4. अ च 3 ब च 4. पहा अ च 3 इथं आहे. इथं आहे का? इथं आहे का? इथं आहे का? कुठंच नाहीये. एवढं तर माहिती तुम्हाला. अरिस्टॉटलचा आत्मा आहे. हे काय? अरिस्टॉटलचा आत्मा. विषयच खलास ना लगे. याच्यावरूनच कळतं पर्याय क्रमांक 1 आहे. इतका सोपा प्रश्न होता. पण आकलनावर होता. कशावर होता? आकलनावर. पेपर पाहिलेलाच होता. दुसऱ्याला पण नव्हता. पेपर पाहिलेलाच होता. आलं का लक्षात? चला सांगा उत्तर सांगा. गुरुजी उत्तर सांगा. पट 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 पट. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याची शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकदृष्ट्या अचूक आणि काटेकोर असतात. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. बघा पर्याय क्रमांक कोणता सोपा आहे, कोणता कठीण आहे.
क्वालिटी वाढवा, सगळं काही दिसून जाईल. क्वालिटी वाढवा, सगळं काही दिसून जाईल. क्वालिटी वाढवा, सर्व काही दिसून जाईल. थोडं फास्ट झालंय कारण 2 तासिका लागतात याला. मला माहिती आहे की तुमच्या पहिल्यांदा जर तुम्ही शिकत असताल तर थोडं जड जाईल तुम्हाला. पहिल्यांदा जर शिकवत असाल तर थोडं जड जाईल. आपण जर चिकित्सक बारकाईनं जर का याचे काय म्हणू आपण त्याला प्रश्न उत्तर जर बघितले, विधानं बघितले, शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन करत्याची शैक्षणिक वर्तन आणि शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. बरोबर आहे. मानसशास्त्रामध्ये वातावरणाचाच अभ्यास केला जातो. विधान बरोबर. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे, अगदी बरोबर आहे. का कसे याचे उत्तर मानसशास्त्रात मिळते. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिक दृष्ट्या अचूक आणि काटेकोर. आता मला सांगा, मी जर काही मुलाचं निरीक्षण केलंय ते परफेक्ट सगळे पोराला, मला तर सगळेच पोरं गरीब सज्जन वाटतात. सज्जनच असते का सगळे लेकरं? नाही, काही असतो त्यात एखादा नासका कांदा. तर त्यामुळं निष्कर्ष हे तुमचे सत्य असेलच असं नाही, हे विधान इथं चुकतंय. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. अगदी बरोबर. हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हटलं होतं, लागू पडत नाही म्हणजेच असत्य. ह्या गोष्टी का आल्या पाहिजे? असत्य. पर्याय क्रमांक क म्हणजेच 3. अगदी बरोबर आहे सर्वांचंच. बघा आता ते झालं. हे क्वेश्चन झाले टीईटीचे ह्या चॅप्टरवर आलेले. आता उरलेले तुम्ही घटक पहा मग किती तुमचे. मॅकडुगल तुमच्या याच्यावर क्वेश्चन राहायला यायचा स्वतंत्र. कशावर? प्लेटोवर राहिला क्वेश्चन यायचा तुमचा. कशावर यायचा राहिला आणखीन काय म्हणू आपण त्याला, क्युटिलियनवर यायचा राहिला चिकित्सक अभ्यास तुमचा. आणखीन कशावर यायचा राहिला? फ्राईडवर राहिलेला आहे क्वेश्चन तुमचा यायचा. तुमचा आणखीन वुडवर्थवर राहिला क्वेश्चन यायचा. आलं लक्षात? हे 3 शास्त्रज्ञाकडे तुम्हाला बारकाईनं पाहावं लागेल. आणि नंतर मी सांगितलेले ते जनक, प्रायोगिक मानसशास्त्र, आधुनिक मानसशास्त्र, नुसता शास्त्रज्ञ, अशा टॉपिकवरती सुद्धा क्वेश्चन बांधून येतात. टेटवर बघा कशा पद्धतीने येतात. टेट म्हणजे एकाच फटक्यात आपले दोन्ही अभ्यास होतो. सांगा 17वा क्वेश्चन आलता, टिंबटिंब हा मानसशास्त्राचा जनक आहे, बताओ कोण है? सांगा रे सांगा. पट 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 कमेंट करा, लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. बघा सगळ्या जगाला माहिती आहे मानसशास्त्राचे जनक कोण आहे? अरिस्टॉटल. किती सोपी गोष्ट आहे. चला इतके सोपे क्वेश्चन टेटला आलेले. सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा, फक्त इथं सायकोलॉजी असा शब्द मांडला तुम्ही. आलं लक्षात? सायकोलॉजी म्हणजे काय पाहिजे होती इथं? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा. पुढे तर काही पोरं घाबरून गेले. सांगा कोणी केली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा? सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा कोणी मांडली, कोणी केली? सांगा. म्हणजे उच्चार त्याचा इंग्लिश मध्ये पण लिहिलंय मात्र ते याच्यामध्ये. हे क्वेश्चन सुद्धा तिकडे रिपीट होईल, त्यामुळे लगे पळून जाऊ नका. टेटचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बांधवांनो टीईटी मध्ये रिपीट होतील एखाद्या वेळेस. रिपीट म्हणजे येऊ शकतात ते या ढाकण्याचे प्रश्न. तुम्हाला माहिती ना गुरुजी, विल्यम मोंटेने मांडली ना, दुसरं कोणी मांडलेली? प्रायोगिक मानसशास्त्राचा पिता. तोच क्वेश्चन पहा.
आता प्रायोगिक मानसशास्त्र आणि तिकडे सायकोलॉजी सांगा, हेच ना विल्यम वुंट प्रायोगिक मानसशास्त्र. फक्त क्वेश्चन बदलला पहा कसा. पहा इथं काय सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा कोणी केली? विल्यम वुंटने. आणि प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणी? विल्यम वुंट. एकाच प्रश्नाचं उत्तर रिपीट झालंय 2017 ला. ठीक आहे, असे 3-4 क्वेश्चन आलते. तुम्हाला माझं हे सेशन आवडलं तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला जर शिकवणं आवडत असेल, बॅचेस जर तुम्ही लावल्या नसतील पुढं तर आवर्जून बांधवांनो आमची ही बॅच आहे. 2,500 मध्ये बुक्स पण आम्ही देतो. यामध्ये एक मिनिट हा. हे माझं बालमानसशास्त्राचं इंग्रजीचं आदरणीय शिंदे सरांचं पुस्तक खूप सुंदर नवीन तयार केलेलं आहे. आणि हे मराठीचं आणि हे गणिताचं वशे सरांचं असे हे बांधून पुस्तक 2,500च्या बॅचमध्ये ह्या स्तरावर तुम्हाला कोणी देणार नाही की ज्या बॅचमध्ये TET टेट अशा दोन्ही परीक्षेची छान पद्धतीने तयारी करून घेतली जाते. तर तुम्हाला आवडलं तर 96-57-45-16-45 या नंबरवरती कॉल करा आणि फोनपे गुगल पे ते पैसे पाठवा. तुम्हाला बॅचला जॉईन करून देतो. तुम्हाला जर नुसतं मानसशास्त्राचं जर लागत असेल तर बांधवांनो ह्या पुस्तकाची PDF मी तुम्हाला ॲपमध्ये दिलेली आहे. त्यामुळं ती PDF आणि हे सगळं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असते संध्याकाळी 8 वाजता. तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. फक्त 500 रुपये 96-57-45-16-45 या नंबरवर पाठवायचे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लिंक इतरांना शेअर करा. आवर्जून लिंक इतरांना काय करा, शेअर करा, द्या. आणि कोणत्या टायमिंगला दररोज लाईव्ह येत जाऊ ते सांगा. मला एक टायमिंग सांगा. सगळे 190 जण आहे सध्या करंट. टायमिंग कोणता आहे? टायमिंग स्वराज्य नावाचं ऍप आहे. त्या ऍपवर आपण शिकवत असतो. टायमिंग सांगा. लाईव्ह कधी येत जाऊ? संध्याकाळी येत जाऊ का 9ला? संध्याकाळी 9ला येत जाऊ का? येत जातान का सर्व? हा, आपल्या YouTube चॅनलच्या खाली त्याची लिंक आहे. काय म्हणतात त्याला? डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आठला माझा तास असतो त्यामुळे 8ला कसं शक्य होईल? 9ला घेतो. 9ला 4 वाजता 9ला जेवण वगैरे करून शांत असतो ना वेळ. सकाळी 9ला, रात्री 9ला, रात्री 9ला. ठीक आहे, चला मग बांधवांनो थांबतो. तुम्ही सर्वजण आज पहिल्यांदाच एका हाकेवर तुम्ही सगळे इतके जण आला. सर्वांचे खूप खूप आभार. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या भेटूया नवीन चॅप्टर सह.